जन आपण पाहिलं. मनीष भाऊ, चला आपण सन्मान स्वीकारायचा आहे. तारिक भाई, त्यांचं देखील यथोचित शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. प्रथम आणि यावेळेस स्ट्रोकला जवाब सुनील यांच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड सुपर षटकार पाहायला मिळतोय. अंडरआर्म क्रिकेटमध्ये खेळाडूला का गांगुली या नावाने ओळखलं जाते याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानावरती देत असताना सुनील विश्वकर्माच्या बॅटमधून सुनील विश्वकर्मा ब्रँडेड सिक्सर पाहायला मिळाला. धावफलक 7 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 7 पाहायला मिळेल. निखिल जोशीची ओव्हर देखील महत्वाची असणार आहे. मार्क यांचं देखील षटक तितकंच महत्वाचं असणार आहे. नो बॉल. धावसंख्या 8 या आकड्यावरती. वर्ल्डकपचा बॉल फिल्डिंगला जवाब पाहायला मिळेल. जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. गणेश सरांचा आम्ही यथोचित शुभ सन्मान करतोय. गणेश सरांचा आम्ही यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. गणेश सरांचा यथोचित शुभ सन्मान केला जातोय. ब्रायन भाई यांचे निकटवर्ती आणि विश्वासू पाटील साहेब अमितजी पाटील यांचा आम्ही यथोचित शुभ सन्मान करतोय. असा गणेश शिंदे साहेब देखील आले, त्यांचा देखील यथोचित सन्मान. गणेश शिंदे साहेब. निखिल चव्हाण आणि जोशुआ आणि निखिल चव्हाण यांचा देखील यथोचित शुभ सन्मान करण्यात येईल. जोशुआ आणि निखिल चव्हाण यांचा देखील यथोचित शुभ सन्मान केला जाईल. ब्रायन दादा आणि एकच वादा राजू दादा यांच्या वतीने. गणेश शेठ शिंदे साहेबांचा देखील सन्मान करणार आहोत. शिंदे सरकार या नावाने सुपरिचित असणारे आमचे गणेश दादा, त्यांचा देखील यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. चला सर्वांचा यथोचित सन्मान करणार आहोत. शिंदे सरकार यांचा आम्ही यथोचित शुभ सन्मान करतोय. क्या बात आहे. चौघांच्या माध्यमातून आयोजन आणि चारी एका फ्रेम मध्ये. क्या बात आहे. चला आता कृष्णा यादव यांचा आपण सन्मान करणार आहोत. नाही नाही नाही, कृष्णा यादव यांचा देखील शुभ सन्मान करण्यात येईल. ब्रायन भाई यांचा सन्मान. चला ब्रायन भाई यांचा सन्मान आम्ही करणार आहोत, ज्यांच्यामुळे स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ब्रायन भाई यांचा यथोचित शुभ सन्मान जो आपण करतोय. राजू भाई, एकच वादा राजू दादा.
हा राजू दादांचा सन्मान आम्ही करणार आहोत. नाईट किंग, साऊथ के सुपरस्टार, हेल्थ इज वेल्थ. हा दादाची फाईट आणि वातावरण टाईट असे एकच वादा राजू दादा यांचा यथोचित सन्मान. बाजू में बोपिया बीच में कन्हैया असे आमचे कृष्णा यादव. चला कृष्णा यादव यांचा आम्ही यथोचित सन्मान करणार आहोत. आमचे कृष्णा भाऊ यांचा स्पेशल सन्मान आम्ही करतोय. एक दमदार रुबाबदार डॅशिंग आमचा कृष्णा भाऊ आणि कृष्णा भाऊ याचा यथोचित सन्मान आम्ही करणार आहोत, ज्याच्या वतीने या स्पर्धेमध्ये फार मोठं कार्य आम्हाला देखील संधी मिळाली. कृष्णा भाऊ आपला देखील मनापासून आभार असेल आणि आपण प्रगती करो ही ईश्वरचरणी प्रार्थना असेल. थँक्यू सो मच. सर्वांचं मनापासून आभार असेल. येस सर्वांनी आता बसून घ्या, स्थानपन्न व्हा ही विनंती असेल. तसेच जे माणूस आहे झकास त्यांचं नाव विकास आणि विकास यादव साहेबांचा आम्ही यथोचित सन्मान करणार आहोत. विकास यादव साहेब या आपला देखील सन्मान करण्यात येईल. विकास भाऊ यांचा यथोचित सन्मान केला जातोय. मनीष यांचा देखील सन्मान करणार आहोत. मनीष यादव उर्फ बॉबी. बॉबी यांचा यथोचित सन्मान करणार आहोत. बॉबी थँक्यू सो मच. बाबू देखील फार मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी बापूंनी केली, त्याचं देखील सहर्ष स्वागत. आणि चला सामना सुरू करायचा. लवकरात लवकर वेळ वाचवणं गरजेचं आहे. टॅप करू नको विकास भाऊ, टॅप नको करू.
सुरू करायची 15 धावा फलकावर. 3 बॉल 15. जबरदस्त बॉल मार्क सॅनी यांच्याकडून हा चांगला बॉल पाहायला मिळतोय. 15 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा चांगला बॉल. लास्ट बॉल आहे, लास्ट बॉल. आशिष सर, शेवटचा बॉल. हॅलो. आणि अशा रीतीने जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरे समाप्त. धावफलक 15 या आकड्यावरती पाहायला मिळेल. काय कमालीची कामगिरी. निखिल जोशीची ओव्हर महत्वाची असणार आहे. निखिल जोशीने कालचा संपूर्ण दिवस गोलंदाजीच्या जीवावरती गाजवलाय. मानेरेचा एक जबरदस्त खेळाडू म्हणून निखिल जोशीची ओळख आहे. बघूया किती ओव्हर मध्ये तो येईल. आणि आता बेस्ट वर्सेस बेस्ट. एकीकडे निखिल जोशी आणि दुसरीकडे सुनील विश्वकर्मा. सुनील साठी सुवर्ण संधी असेल गणेश शिंदे साहेबांच्या वतीने. शिंदे सरकार साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी. गांगुलीसाठी एका षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि निखिल जोशी बॉलिंग ट्रॅक वरती जो जबरदस्त गोलंदाजी करतोय. फॉर्म जबरदस्त या खेळाडूचं आहे. ही मॅच मध्ये आता या दोन खेळाडूंचं महत्व इतकं मोठं आहे की जो डॉमिनेट करेल त्या साईडला मॅच जाईल. निखिल जोशी वर्सेस सुनील विश्वकर्मा. पहिला बॉल जबरदस्त. इकॉनॉमिकल षटक हाताळण्यासाठी, विकेट टेकिंग गोलंदाजी करण्यासाठी ओळख आहे निखिल जोशी यांची. स्ट्रायकिंग एंड वरती सुनील विश्वकर्मा. हा देखील फार मोठं नाव आहे. बॅटिंग या खेळाडूला येते. मोठे मोठे संघामध्ये खेळाडूची वर्णी लागते आणि फार चांगलं क्रिकेट देखील हा खेळाडू खेळतो. आणि हॅट्रिकसाठी 1100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ते म्हणजेच कमिटीकडून ही सुवर्ण संधी सुनील विश्वकर्मा यांच्यासाठी. बॉलरसाठी ही सुवर्ण संधी आहे. बॉलरसाठी सुवर्ण संधी. निखिल जोशीसाठी सुवर्ण संधी असेल. निखिल जोशी कमालीची गोलंदाजी करतोय. 16 धावा फलकावरती आहेत. हा बॉल वाईड असेल. निखिल तयार पुन्हा एकदा. सिंगल ऍड होईल. आणि विवेकजी माने साहेबांच्या वतीने देखील 501 रुपयाचं कॅश प्राइज षटकारासाठी असेल. प्रवीण कनका पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंड वरती. 17 धावा फलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुनील विश्वकर्मा, प्रवीण कनका असे दोन खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉल. फलक आपल्याला पाहायला मिळेल 18 या आकड्यावर. चला थोडंसं स्पीडअप करणं इथून देखील गरजेचं असणार आहे. यानंतर देखील आपल्याला एक सामना कव्हर करायचा आहे. त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ, प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी च्या दिशेला देखील आपण वळणार आहोत. नो बॉल असेल. प्रथम निखिल जोशी पुन्हा एकदा तयार पाहायला मिळतील. धावसंख्या 20. 2 बॉलचा खेळ झालाय. 20 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 बॉल झालेत भाऊ. 4 बॉलचा खेळ शिल्लक. 5 धावा या षटकामध्ये आल्यात आतापर्यंत.
सिंगल ॲड होईल. 21 धावा या फलकावरती आहेत. काल फार चांगलं क्रिकेट, फार चांगली गोलंदाजी निखिल जोशीने केली. आज थोडासा गणेशजी गाडगे साहेबांच्या माध्यमातून 3 चेंडूंमध्ये 3 विकेट्स अर्थातच विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर गोलंदाजसाठी 1001 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि गणेश शेठ यांच्या माध्यमातून सुनील विश्वकर्मा याच्यासाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि राजूबाई यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळेल सुनील विश्वकर्मासाठी सर्व बॅट्समनसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र असेल राजूभाऊ यांच्या माध्यमातून. या इनिंगसाठी सुवर्ण संधी आहे. अशा रीतीने षटक क्रमांक 3 समाप्त. धावफलक पाहायला मिळेल 25 या आकड्यावरती. 25वा फलकावर अर्बन स्पोर्ट्स, अर्बन बॉईज, अर्बन 11 टीम इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला थोडंसं स्पीडअप करणं इथून देखील गरजेचं राहणार आहे. त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. स्पीडअप करा. पंचवीस धावा फलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नवीन गोलंदाज पाहायला मिळतील ललित नेहलानी. ललित बघूया कशा प्रकारची कामगिरी करतील. स्ट्रायकिंग एंडवरती सुनील विश्वकर्मा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज देखील तयार. ललित आणि नो बॉल. अशोक सर आमच्याकडे वळतात, आम्हाला कळवतात नो बॉल. 26 धावा फलकावरती. स्ट्रोकला जवाब पाहायला मिळते. बॉल सीमा पलीकडे. दिल मांगे मोर. सुनील विश्वकर्माच्या बॅटमधून आलाय हा SBN फायबर 4 चौकार. 4 धावा पाहायला मिळतील या बॉलवरती आणि चौकारच्या साथीने धावफलक 30 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 धावा. चांगली अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. आमचे सर्वांचे लाडके कृष्णाभाऊ यादव साहेब यांची संपूर्ण मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. आमचे ब्रायन दादा डिमेलो साहेब ज्यांची देखील भरपूर सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी. गणेश दादा शिंदे साहेब त्यांची देखील भरपूर सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. एकच वादा आमचे राजू दादांची देखील भरपूर सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी. आमचे भूषण भाऊ असतील, आमचे मन्नू भाऊ असतील, त्यांच्या समवेत संपूर्ण त्यांची व्यवस्थापन समिती आहे ज्यामध्ये मनीष आपल्याला पाहायला मिळाले, विकास भाऊ असतील, संपूर्ण टीमचं आम्ही विशेष कौतुक करणार आहोत. ज्या प्रकारे आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळालं प्रत्येकाचं विशेष कौतुक असेल. धावफलक 37 या आकड्यावर. 37 ऑन द बोर्ड. 37 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचे आता 3 बॉल शिल्लक आहेत. 37 व्हाईट बॉल. धावपूर्णांक 57 गती होती मात्र आता धावपूर्णांक 86 करंट गती. व्हाईट बॉल असेल. धावफलक पाहायला मिळेल 39. 39 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. प्रवीण कनका आणि सुनील विश्वकर्मा असे 2 खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ललित यांना कानमंत्र दिलाय.
बघूया काय घडेल काय बिघडेल या बॉलवर. सोक्त लाजवाब बॉल सीमा पार, मिळतील धावा 4. हा असेल चौकार. 4-4-4 चौकार. 43 धावा फलकावरती. काय कमालीची आता बॅटिंग पाहायला मिळते प्रवीण कनका यांचा बॅट मधून. अजून एक दणका मिळालाय, चौकार आलाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक. 43 धावा फलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज देखील तयार प्रवीण. व्हाईट बॉल. धावफलक पाहायला मिळेल पुढे सरकेल 44 या आकड्यावर. 44 ऑन द बोर्ड. 44 धावा या फलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. टप्प्याचा बॉल मार्क होते डीप मध्ये. कॅच कंप्लीट झाली आहे. विकेटचं पतन होतोय 44 वरती. प्रवीण कनका यांच्या खेळीचा अंत. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला अतुल पाहायला मिळतील आणि विकेटचं पतन होतोय. 44 धावा फलकावर 45 धाव्यांचं लक्ष. 44 इज द स्कोर अँड 45 इज द टार्गेट. चला थोडस स्पीडअप करायचंय. 45 धाव्यांचं लक्ष असेल आणि लक्ष्याची पूर्तता कशी होईल दुसऱ्या इनिंग मध्ये हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. 44 धावा या फलकावरती आहेत आणि 45 धाव्यांचं लक्ष. मार्क सैनी आणि भावेश राजपूत उर्फ बाबू दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. 45 धाव्यांचं लक्ष. 45 चं टार्गेट. मागच्या खांद्यावरती जबाबदारी आहे संपूर्ण संघाची. SG11 वर्सेस R1 स्पोर्ट्स अर्बन बॉईज अशी लढत आपल्याला पाहायला मिळते आणि मजा येईल या मॅच मध्ये. जबरदस्त मुकाबला दोन्ही संघांमध्ये. चुरशीची काटेकी टक्कर. 24 बॉल 45 धाव्यांची आवश्यकता. भावेश राजपूत उर्फ बाबू आणि त्यांच्या सोबतीला मार्क सैनी.
हॅलो 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 चेक चेक हॅलो हॅलो हॅलो. येस, आवाज इतकाच आहे, इतकाच आहे. धावसंख्या 3 पाहायला मिळेल. 4 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 3 बॉल 4 धावा. येस, थँक्यू सो मच. 3 बॉल 4 धावा फलकावरती पाहायला मिळतात. पाच धावा फलकावरती पाहायला मिळतात. बघू पाहायला मिळतील आणि अशा रीतीने पाहायला मिळेल. 4 बॉल 6 धावा फलकावर. 45 धाव्यांचं लक्ष, 6 झालेत. 39 धाव्यांची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. आणि फलंदाज बाद मार्कच्या खेळीचा अंत. सहा धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस देखील चांगला बॉल. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 6 धावा फलकावर. चला स्पीडअप करायचं आहे. स्पीडअप करा विनंती असेल. व्हाईट बॉल. धावसंख्या 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज देखील तयार. बॉलिंग ट्रॅकवर. 7 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. बाबू उर्फ भावेश राजपूत आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन. त्यांच्या समवेत अभि पांचाल स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन पाहायला मिळतील. जर्सी क्रमांक 18. सिंगल ॲड होईल. धावफलक पुढे सरकेल 9 या आकड्यावर.
रोहित झिरांगे पाहायला मिळतील मिडॉन क्षेत्रामध्ये. रोहित झिरांगे आणि मी छोटीपणीपासून मित्र होतो. ज्युनियर KG पासून 12वी सोबत केली. 14 वर्ष सोबत होतो. मनोजजी तायडे साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी 1001 रुपये. 3 बॉल 3 षटकारांसाठी ही सुवर्ण संधी असेल. मनोजजी तायडे साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल 3 बॉल 3 षटकारासाठी. 3 बॉल 3 षटकारासाठी 1001 रुपयाचा कॅश प्राइज. चला मॅच आपण सुरू करणार आहोत. मनोज तायडे यांच्या वतीने सुवर्ण संधी असेल एका षटकाराला 500. चांगला बॉल पाहायला मिळतोय. म्हणजे आपण 4 षटकार मारले की आपली हजेरी. एक मारला तरी 500. 5 बॉल 10 धावा फलकावरती. व्हाईट बॉल धावसंख्या 11. डॉट बॉल आणि फलक आपल्याला 11 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 11 ऑन द बोर्ड. 34 34 धावांचं लक्ष. मनोजजी तायडे साहेबांच्या वतीने या ओव्हरसाठी देखील सुवर्ण संधी असेल. या ओव्हरमध्ये देखील एकही षटकारासाठी 500. एक MT ऑडिओचे सर्व साऊंड्स MT ऑडिओ सर्व मनोजजी तायडे यांच्या वतीने ही सुवर्ण संधी असेल. 11 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शाहूबाई यांच्या वतीने देखील सुवर्ण संधी असेल एका षटकाराला 501 रुपयाचं कॅश प्राइज. म्हणजे 1001 रुपयाचं कॅश प्राइज आहे हा. हॅट्रिक साठी देखील 501. चौकार आलाय. 1000 गेले बाबू. संख्या 16. धावा फलकावरती म्हणजे आता 10 बॉल 29 धाब्यांची आवश्यकता. 10 बॉल 29 धावा आणि षटकार. मनोज तायडे यांच्याकडून 500 आणि शाहू भाई यांच्याकडून 500 रुपये लागू. 1022 ला. साहिल पाटील यांनी कॅश आणावी. बावीस धावा या धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चला थोडस स्पीडअप करायचंय इथून देखील, कारण वेळ वाचवणं हे गरजेचं राहणार आहे. गोलंदाज तयार. आणि विकेटचं पतन. बाबूच्या खेळीचा अंत. भावेश राजपूत बॅक टू द पवेलियन.
भाऊला खाली बसवा. बावीस धावा फलकावरती. आठ बॉल 23 धावांची आवश्यकता असेल. चला थोडंसं स्पीडअप करायचंय. 8 बॉल 22. 8 बॉल 22 धावांची आवश्यकता. यावेळेस रनआउटचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडवरती जरूर होता. आता कंप्लीट होत असताना सिंगल आणि लास्टचा बॉल आहे. 24 धावा फलकावर. 7 बॉल 21 धावांची आवश्यकता. 7 बॉल 21 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल. धावफलक 24. 21 धावांची आवश्यकता. उर्वरित चेंडू 7 हे समीकरण असेल. व्हाईट बॉल. 25 रन्स ऑन द बोर्ड. 25 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आणि चांगला बॉल आहे. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 25 पाहायला मिळेल. 20 धाब्यांची आवश्यकता. 6 बॉल. डीजे मास्टर थोडासा व्हॉल्यूम कमी 6 बॉल 20 धाब्यांची आवश्यकता असेल. 6 बॉल 20. चला स्पीडअप करा ही विनंती. आवाज कमी करायचा आहे. व्हॉल्यूम कमी करा ही विनंती. हॅलो हॅलो. बॉल 20 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. बॉल 20 धाब्यांची आवश्यकता असेल. यावेळेस अजून एक व्हाईट बॉल और एक व्हाईट गेंद देखने को मिलेगी. अंकुश गेंदबाजी की कमान संभालते हुए इस बार नो बॉल. हवाई हमला हो चुका था. सहा बॉल 18 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा प्लीज प्लीज विनंती असेल. वेळ वाचवणं गरजेचं आहे. 6 बॉल 18. पाच बॉल 17 धाब्यांची आवश्यकता असेल. 5 बॉलमध्ये 2 मोठे फटके 2 सिक्सर येणं आवश्यक आहे. 28 धावा फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 बॉल 17 धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. विजयासाठी इक्वेशन आणि हा बॉल वाईट. 5 बॉल 16. धावसंख्या फलकावरती 30. 4 बॉल 15. 4 बॉलमध्ये 15 धाब्यांची आवश्यकता असेल. चार बॉल 15 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. चार बॉल मध्ये अजूनही 14 धाब्यांची आवश्यकता. 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. 2 मोठे फटके आले मॅच विजय होऊ शकतो संघ. 2 बॉल मध्ये 6 आलेत. आता 3-13 बघूया कुठला संघ कुठल्या संघाचे 3-13 वाजवतोय. 3 बॉल मध्ये 13 धाब्यांची आवश्यकता असेल. साकीनाका पॅकर्स. चला या संपूर्ण संघ साकीनाका पॅकर्स. साकीनाका पॅकर्स
त्यांच्यापर्यंत आवाज पण पोहोचत नसेल, जाऊ दे. 3 बॉल 13 धाब्यांची आवश्यकता. दोन बॉल 12 धाब्यांची आवश्यकता. साकीनागा पॅकर्स चला या. 2 बॉल 12. दोन बॉल 12 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. आणि इथे सामना लीगल बॉल पडला तर फिनिश झालेला आहे. आणि अशा रीतीने सामना झाला फिनिश.